मित्रांनो नमस्कार. हा आहे यूट्यूब चॅनल मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. मी बोलत आहे योगाशी निगडीत काही आठवणी, काही संदर्भ, काही सूत्रचर्चा, काही परामर्श आणि देतोय काही वाचनाचे दाखले. तर ही आहे मालिका योग हवा निर्वेळ आणि मी पाठलाग करतोय यम आणि नियमांचा. यम नियम ह्या आहेत पतंजलींच्या अष्टांग योगातील पहिल्या 2 पायरी, पहिली 2 अंग. मित्रांनो, पतंजलीचा काळ आहे इसवी सनाच्या 100-200 वर्ष आगेमागे. त्यानंतरचा योगाचा महत्त्वाचा ज्ञात टप्पा आहे तो नाथांच्या हठयोगाचा, साधारण 11व्या शतकादरम्यानचा. याच्यामध्ये यम नियम नाहीत. त्यानंतर इसवी सन 1700 ते 1750 दरम्यान आहेत योग अध्यात्म भाष्यकार स्वामी चरणदास. त्यांनी सांगितलं आहे अष्टांग योग, हठयोग, गीता, पुराण, आयुर्वेद या सगळ्याचा निचोड. तर अशीच परंपरा 1924 पासून लोणावळ्याच्या कैवल्यधामनं सुद्धा चालू ठेवली. एक गोष्ट आणखी आवर्जून सांगितली पाहिजे की भगवद्गीता हा आहार, विहार, आरोग्य, शारीरिक, मानसिक यांचं मुख्य प्राचीन विचार स्रोत आहे. तर कमिंग टू यम नियम आणि त्यापूर्वी मनाच्या विषयाबद्दल, कारण यम नियम मानसिक स्तरावरचेच तर आहेत. मित्रांनो, तुम्ही आम्ही पाप पुण्य, खरं खोटं याची सतत चर्चा करतो. हे सुद्धा मनाच्या पातळीवरचंच तर असतं. मी मनशांती लोणावळ्याच्या साहित्यात वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये विज्ञानानंद म्हणतात माणसाला खऱ्याची महती पटलेली असते तरीसुद्धा व्यवहारात खोटं टाळता येत नाही असं म्हणत तो असत्याने खोट्याचा आधार घेत असतो आणि त्या असत्याने खोट्याचा परिणाम शरीराच्या पेशींवर आणि बाह्य परिस्थितीवर होतो. सुरुवातीला असत्यानं आणि पापानं यश किंवा फळ मिळाल्याचं, जय झाल्याचं त्याला आढळतं, पण अंतिमतः तो मार्ग कसा चुकीचा आहे हे सेल बायोलॉजी शरीरशास्त्राचा आधार घेऊन मी पटवून दिलेला आहे. असत्य जर अटळ असेल तर तुमच्या शरीरावर असलेले त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा अटळ आहेत. यम आणि नियम हे मनाच्या पातळीवरचे आहेत. पतंजलींनी कैक काळापूर्वी त्या पायरी योगाच्या सुरुवातीला आपल्याला नेमून दिल्या आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ॲडव्हान्स मेडिसिन म्हणजे प्रगत वैद्यकशास्त्र हे अनुवंशिकता तरी कुठं मानत होतं. तपासण्या, निदान, कार्यकारणाचा विचार अधिक करत होतं. पण हळूहळू करत प्रगत वैद्यकीय विज्ञान अनुवंशिकता आणि आजाराच्या संबंधाला स्वीकारू लागलं, हिस्ट्री घेऊ लागलं. त्याच्याचप्रमाणे स्वामी विज्ञानानंद म्हणतात मनाचे शरीरावर परिणाम होतात हे आपण समजून घेत नव्हतो. आपल्याला असं वाटत होतं की जंतू आणि ऑर्गॅनिझम यांचाच इफेक्ट होऊन माणूस आजारी पडतो किंवा त्याला रोग होतात. नुसता जंतूंचाच नाही तर आपण मनामध्ये जे वाईट विचार करतो त्याचाही दुष्परिणाम शरीरावर होतो. जगातल्या अनेक तज्ज्ञांनी याला सहमती दर्शवलेली आहे. आजार आणि उपचार मित्रांनो हल्लीच का एवढे वाढले? स्वामी विज्ञानानंद त्याबद्दल म्हणतात हृदयरोग ॲपेडेमिक सारखाच वाढलेला आहे. विविध आजारांच्या वाढण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे चुकीचा आहार आणि दुसरं सायकोसोमॅटिक म्हणजे मनाचे बॉडीवर जे परिणाम होतात ते. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. आपण ऐकत आहात योग हवा निर्वेळ आणि या मालिकेच्या पहिल्या भागाला मी सुरुवात केली पुरुषोत्तम करंबेळकर यांच्या मुलाखतीच्या आठवणीनं. पुरुषोत्तम करंबेळकर हे 1980च्या दशकात कैवल्यधाममध्ये संशोधन विभागाचे प्रमुख होते. स्वामी कुवलयानंद यांचा सहवास, प्रेरणा आणि मार्गदर्शन त्यांना लाभलेलं होतं. त्यांची तेव्हा मी घेतलेली एक मॅरेथॉन मुलाखत मेनलाईन न्यूजपेपरमध्ये मुख्य लेख म्हणून प्रसिद्ध झाली होती. योग शारीरिक नाही तर मानसिक आहे, मोर प्रिसाइजली आध्यात्मिक आहे. समाधीसारखे अनुभव आणि अनुभूती त्याच्यातून येऊ शकतात. सामान्य माणसाचा विचार केला तर योगाच्या सरावानं त्याची मानसिक स्थिती पालटते, आरोग्य सुधारतं, व्यसनसुद्धा सुटू शकतं. बऱ्याच रोगांवर मानसिक स्थितीचा पगडा असतो
दॅट इज कॉल्ड सायकोसोमॅटिक फंक्शन्स अँड डिसऑर्डर्स. असं सांगून त्यावेळेला करंबेळकर मला म्हणाल्याचं आठवतं, काळजी नको हे सर्वांना माहिती असतं, काळजीचं कारणसुद्धा माहिती असतं, पण ते नाहीसं करणं आपल्या हातात नसतं. आणि असं म्हणून करंबेळकर सरांनी मला त्यावेळी नवरा बायकोच्या भांडणातून रक्तदाबाचा विकार जडू शकतो, वेगवेगळ्या मानसिक दबावांनी दमा होऊ शकतो आणि या ठिकाणी कारणं माहिती असतात, ती दूर करता येत नाहीत, पण त्याच्या दुष्परिणामांना बळी पडणार नाही असं मन मात्र निश्चित योगा तयार करतं. आणि मित्रांनो, मनाच्या आरोग्यात आसन आणि प्राणायाम यांच्यापेक्षा यमनियमांचा निश्चितच महत्त्वाचा वाटा आहे. आता तुम्ही म्हणाल किंवा करंबेळकरी म्हणतात, हठयोग असं म्हणतं की शरीराला वळण लावा, मन आपोआप तुमच्या ताब्यात येईल. हठयोगामध्ये यमनियम तर नाहीतच, परंतु त्याच्या 1100 वर्षांपूर्वी पतंजलींनी यमनियम यांना अष्टांग योगांच्या पहिल्या 2 पायरी बनवलेलं आहे. आसन आणि प्राणायामानं मन बळकट होईली, पण यम आणि नियमानं मानसिक द्वंद्वाच्या पातळीवरच्या अनेक गोष्टी आतच प्रवेश करणार नाहीत, शरीराच्या प्रवेशद्वारावरच त्या अडवल्या जातील. योग हवा निर्भेळमध्ये यमनियम या पायरी सांगण्याच्या पूर्वी त्यांची गरज का आहे याचं हे विवेचन मी करतोय. तर रिटर्निंग टू स्वामी विज्ञानानंद ते म्हणतात, आधुनिक काळातल्या गंभीर आजारांची 2च कारणं आहेत. एक म्हणजे चुकीच्या पद्धतीचा चुकीच्या वेळी खाल्लेला आणि चुकीचा आहार, आणि दुसरं म्हणजे सायकोसोमॅटिक म्हणजे मनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम. हे दुष्परिणाम हृदय, मेंदू, फुफ्फुसं, मूत्राशय, पित्ताशय या सगळ्यावर होतात. अल्सर होतात, कोणाला कोलायटिस होतो. आपल्याला वाटत होतं की ऑर्गॅनिझम आणि जंतू यांचाच शरीरावर दुष्परिणाम होतो, तर नुसत्या जंतूंचाच नाही, आपण मनामध्ये वाईट विचार करतो, बदल करतो, त्याचाही शरीरावर परिणाम होतो. यम आणि नियमांच्यामध्ये आहार आणि मन दोहोंचा विचार आहे आणि आणखीही खूप आहे. धनंजय गुंडे हे कोल्हापुरातील योग आणि विपश्यना तज्ज्ञ असलेले डॉक्टर होते. ते म्हणत, मनाची बेचैनी फार वाईट, तीच गोष्ट खजीलपणाची. बेचैनी आणि खजीलपणाचा दुष्परिणाम फक्त मानसिक अवस्थेवर होतो असे नाही, तो शारीरिक स्तरावरही होतो. खजील आणि बेचैन मनामध्ये निराशा, दुःख, अपमान, असुरक्षितता हे भाव निर्माण होतात. शरीरातील अंतर्स्रावी ग्रंथी आणि स्वयंचलित मज्जासंस्थेवर त्याचा दुष्परिणाम होतो. कोणाचा श्वास वाढतो, कोणाच्या नाडीचे ठोके जलद होतात, रक्तदाब वाढतो, शुगर वाढते आणि वारंवारची अशी स्थिती व्याधी निर्माण करते. या व्याधी जंतुविरहित व्याधीच तर आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पोटदुखी, पाठदुखी, मानदुखी, निद्रानाश. मन रूपाच्या ऊर्जेचा योग्य वापर हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि याच्यासाठी मनावर आपला ताबा निर्माण झाला पाहिजे. नांदेडला डॉक्टर नितीन जोशी हे एक प्रख्यात वैद्यक तज्ज्ञ आहेत. मानसिक स्थितीचा शरीरावर दुष्परिणाम होतो यावर त्यांची व्याख्यानं आजकाल अगदी सर्वदूर पसरत आहेत. ते असं सांगतात की विचार पद्धती आणि पचनसंस्थेचा थेट संबंध आहे. चुकीच्या विचारांमुळं पचनसंस्थेचे आजार होतात. पचनसंस्थेच्या आजाराची लक्षणं सांगणाऱ्या 70% लोकांना मुळात आजारच नसतो. आशा, निराशा, राग, द्वेष, मान, अपमान ही त्यांच्या पोटाच्या तक्रारीची खरी कारणं असतात. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही आदरानं, प्रेमानं, सन्मानानं वागवलं नाही तर त्याचे आणि स्वतःचे आरोग्य आपण कारण नसताना बिघडून घेत असतो. तुमची पचनसंस्थाच नाही तर अख्खं आयुष्य खराब होतं. कोणाला शिव्याशाप देताना ते मनात घोळलेले असतात. ॲसिडचं प्रमाण त्यामुळं त्यावेळी 10 पट अधिक होतं. स्वामी विज्ञानानंद यांनी रागाबद्दल म्हटलंय, आपण रागावतो तेव्हा काय होतं? आपण म्हणतो ना की हा तापला आहे. रागामध्ये आपल्या शरीरातल्या पेशीला आपण मारत असतो. चेहरा लाल होतो कारण पेशी उकळल्या जात असतात. पेशींची छान गंमत ते सांगतात. जगात सुरुवातीला एक पेशीय प्राणी होता, तिथून अनेक पेशीय प्राणी आले. तुमच्या शरीरात आयतं खायला मिळतं, सुख मिळतं,
म्हणून त्या पेशी तुमच्या शरीरात आल्या. तुमच्या राग, लोभ, काम, क्रोध, मत्सर याच्यामुळं तुम्ही त्यांना तापवत असाल तर त्या म्हणतात, आम्ही आलो कशाला तुमच्याकडं. सो बी काइंड टू युअर सेल्फ. विज्ञानानंदांनी रागाचा एक छान दृष्टांत पण दिलेला आहे. शंकरराव अहंकारानं दुसऱ्याला दम भरत असतात. अरे तू काय समजलास, जोड्यानं मारीन, उद्या काय तुझं निभत नाही. त्यांना धाप लागते, पाण्याचा घोट घेतात, पुन्हा दम सुरू करतात. त्या पाण्याच्या घोटाबरोबर टायफॉस नावाचा क्षुद्र जंतू त्यांच्या पोटात शिरलेला असतो. तो खदाखदा हसत असतो आणि म्हणतो, अरे शंकरराव, तू त्याला दम देतो आहेस खरा, पण मीच तुला उद्या बघून घेणार आहे. दुसऱ्या दिवशी शंकरराव तापानं आडवे. त्यांच्याच शरीरातील व्हायरस त्यांचा सूड घेतो. तेव्हा तुम्ही कोणत्याही कारणानं जेव्हा रागावता, तुम्हाला भीती वाटते, तेव्हा ब्रीज ऑफ इनर्शिया निर्माण होतो, लॉस ऑफ मोशन निर्माण होतात. त्या गतीच्या नियमाप्रमाणे तुमचेच हाल झाल्या वाचून राहत नाहीत. मित्रांनो, अष्टांग योगातील यम आणि नियम ही अंग सांगण्याच्या पूर्वी मी मनाचं महत्त्व काही उदाहरणांच्या सह सांगितलं. चित्रगुप्त, करंबेळकर, डॉक्टर धनंजय गुंडे, डॉक्टर नितीन जोशी आणि मुख्यत्वे विज्ञानानंद सांगितले. आता पुढच्या भागात थेट आणि थेट फक्त यम आणि नियम. भेटू लवकरच पुढच्या भागात. ऐकत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. धन्यवाद आणि नमस्कार.